नेटफ्लिक्स नो रूल्स. आता याचा अर्थ काय? एक लक्षात आलं असेल की ही कंपनीचं नाव आहे नेटफ्लिक्स. आजची जी बोधकथा आहे ही पाश्चिमात्य कंपनीची आहे आणि ही नुसती बोधकथा नसून वास्तववादी कथा आहे संपूर्ण. जस्ट मिरॅकल. आणि माणसाच्या आयुष्यामध्ये असे बदल घडू शकतात. अहंकारामुळे माणसाचं काय नुकसान होतं आणि त्याच्यावर कशी मात करायची, जीवनाचा मार्ग कोणता आहे, याच्यावर प्रकाश टाकणारी ही कथा आहे आणि वास्तववादी कथा आहे, घडलेली कथा आहे, त्याच्यामध्ये खोटं काही नाही आहे. नेटफ्लिक्स is an American media company founded in 1997. Netflix offers a wide variety of movies, TV shows, and original content available on demand to subscribers worldwide. अशा प्रकारचा व्यवसाय या कंपनीचा आहे. कंपनीमध्ये हेवे दावे निर्माण होतात, कामगारांमध्ये मतभेद होतात, मॅनेजमेंटचं आणि कामगारांचं काही जमत नाही आणि कंपनी दिवाळखोर म्हणून जाहीर केली जाते. मग आता सगळेच लोक अहंकारी असतात, विकून टाका म्हणतात ही कंपनी. मग कंपनी बँकरप्ट झाल्यानंतर विकायला काढतात. नेटफ्लिक्स कंपनी अमेरिकेतली. मग आता कंपनी कोणी विकत घेत नाही, बरेच दिवस जातात. मग आता सगळे लोक परत एकत्र येतात. आता कंपनी बंद झालेली असते, रोजीचा प्रश्न पण निर्माण होतो, प्रेस्टिज पॉईंट पण निर्माण होतो. करायचं काय नाही का, माणसाला काम पाहिजे. मग ते सगळे एकत्र येतात आणि म्हणतात की बाबा आता कंपनी तर काय विकली जात नाही, क्लिअर झालेलं आहे, तर आपणच बघू म्हणले काय त्याच्यामध्ये चुका आहेत, काय करता येईल का, म्हणून ते एकत्र एकदा त्या ठिकाणी त्यांची सभा आयोजित करतात, कामगार आणि मॅनेजमेंटचे लोक. ही जी बंद पडलेली नेटफ्लिक्स कंपनी असते त्याचे कामगार आणि मॅनेजमेंट प्रशासक एकत्र येतात आणि बघू म्हणले आपण काही चुका सुधारता येतील का, कंपनी परत चालू करता येईल का, कसं ब्रेक इव्हन पॉईंटला वगैरे असं काहीतरी करूयात. तर कामगारांच्या बाजूने पहिला प्रस्ताव असा येतो की आपल्याला जर कंपनी चालू करायची असेल तर मेन म्हणजे ना, ही कंपनी ना ह्याचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये विकलं जात असतं, त्याला डिमांड असते नाही तरी कंपनी बंद पडते. आपल्याकडे एक उदाहरण होतं बघा, स्वस्तिक रबर प्रोडक्ट्स. ह्या कंपनीच्या प्रॉडक्टला मार्केटमध्ये डिमांड होतं आणि कंपनी बंद पडली. इंटरनल हेवे दावे. आता म्हणे आपल्या प्रोडक्टला डिमांड आहे, तर आपण कामगार असा प्रस्ताव सादर करतात की बघ आता एवी तेवी काही पगार नाही तर आम्हाला तुम्ही 70% पेमेंट द्या, असं मॅनेजमेंटला सांगतात. आम्ही 70% पेमेंट घेतो आणि कामावर येतो आणि या अपरोक्ष या उलट अजून 2 तास जास्तीचं काम करतो, त्याचे तुम्ही आम्हाला पैसे नका देऊ. ह्याचा परिणाम असा होईल की कॉस्ट प्राईस आपली कमी होईल प्रोडक्शनची आणि मग सेलिंग प्राईस कमी ठेवता येईल आणि आपल्या प्रोडक्टला डिमांड असेल, म्हणजे आपली कंपनी चालू होईल परत. प्रशासनाला हा निर्णय आवडतो की बरोबर आहे, कामगार म्हणतात ते बरोबर आहे. आणि मग मॅनेजमेंट पण थोडंसं खाली उतरतं, मग त्यांच्या पण लक्षात येतं. आता कसं असतं माहिती आहे का, कंपनी बंद पडल्यानंतर दुसऱ्या कंपनीमध्ये जायचं म्हणजे फार अवघड असतं. आता समजा मी कॉलेजला प्राध्यापक आहे, माझं कॉलेज जर बंद पडलं तर कॉलेजच्या बाहेर आल्यानंतर मी तुम्हाला खरं सांगतो 10 रुपये सुद्धा कोणी देत नाही गेटच्या बाहेर आल्यावर. मग परत दुसऱ्या कॉलेजला जायचं, माय नेहमी सगळं ते फार अवघड काम असतं आणि तिथं प्रेस्टिज मिळवायचं आणि सगळं ते फार अवघड. मग ते कामगार लोक म्हणतात त्याच्यापेक्षा आपण असं करू. मग प्रशासनाचे लोक पण तयार होतात, मॅनेजमेंटचे, त्यांनाही काही काम नसतं, म्हणतात नाही का दुसरीकडे जाऊन अप्लाय करण्यापेक्षा परत एवढी मोठी पोझिशन आपली, त्यांनी आपल्याला लोअर पोझिशन द्यायची, परत कॉन्फिडन्स राहणार नाही, आपली घरची कंपनी होती. प्रशासन सुद्धा कामगारांना काही आश्वासनं देतात. नेटफ्लिक्स कंपनीचं जे मॅनेजमेंट आहे, प्रशासन, ते त्या सभेमध्ये असं सांगतात की बाबा आपण असं करूयात, म्हणजे आपल्याकडे इगो प्रॉब्लेम फार झालेला आहे. तर आता कसं नो रूल्स म्हणजे फार स्ट्रिक्ट काही करायचं नाही, म्हणजे लोक करतात काम. फॉर एक्झाम्पल की कामगाराच्या समजा किंवा कुठल्या माणसाच्या 15 रजा असतील तर ते त्याला देऊन टाकायच्या वर्षभरामध्ये. आता वर्षाच्या 15 रजा म्हणजे कसं असतं, 1 महिन्याला 1.25 रजा, म्हणजे त्याने 2 महिन्यात 3 रजा घ्यायच्या.
म्हणजे कामगारांनी असं करायचं नाही, पहिल्या 2 महिन्यात तसं 15 रजा घ्यायच्या आणि कोणी घेतही नाही. अडचण असेल तर 300 जागी 5 होतात. तर त्याला 15 रजा आहेत ना वर्षभराच्या, त्याला देऊन टाकायच्या. विचारायचं नाही कारण, त्याला अर्ज दिला की लगेच रजा मंजूर करून टाकायची. त्याला अजिबात असं वाटलं नाही पाहिजे मी अर्ज घेऊन जाऊ का नको. एकदम खुलं वातावरण ठेवायचं आणि 15 झाल्यावर तो रजा मागणार पण नाही. मग आपण उभं राहायचं तिथं, तो नसताना मॅनेजमेंट उभं राहील, पण त्याला रजा देऊन टाकायची. त्याला म्हणजे भीतीमुक्त करायचं. आणि दुसरी गोष्ट, कंपनीचं काम आहे. समजा फॉर एक्झाम्पल आता इथलं उदाहरण आहे, पुण्यातली कंपनी आणि पुण्यातनं तो माणूस मुंबईला गेला आणि असं ठरलेलं आहे की त्याला दिवसभराच्या कामासाठी 1,500 रुपये द्यायचे. मग त्याला विचारायचं नाही तो बिस्लरी वॉटर पिला का, कॉफी पिली का, कोल्ड कॉफी पिली का. तो पुण्यावरून मुंबईला गेला आणि परत आला की त्याला 1,500 रुपये देऊन टाकायचे. बारीक बघायचं नाही. 1500 जागी 1600 झाले तरी देऊन टाकायचे. पण त्यांनी जर 2,000 बिल दिलं, 2,500 बिल दिलं, तर त्याला काहीतरी कारण काढून कामावरनं काढून टाकायचा. कारण हा लबाड माणूस आहे, हा आपली यंत्रणा उद्ध्वस्त करतोय, कारण हा खोटा माणूस आहे. असं केलं त्यांनी मॅनेजमेंटमध्ये आणि एक विश्वास दिला सगळ्यांना की काही नाही, नो रूल्स. मोकळं वातावरण करून टाकलं एकदम कंपनीतलं. आणि त्याच्यामुळे त्या कंपनीचं प्रोडक्शन सुरू झालं आणि प्रोडक्शन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर विकायला सुरुवात झाली. नेटफ्लिक्स कंपनीचं प्रोडक्शनला मार्केटमध्ये डिमांड होतीच. कॉस्ट प्राईस कमी झाल्यामुळे सेलिंग प्राईस कमी झाली आणि मार्केटमध्ये ही बातमी पसरली आणि मोठ्या मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या कंपनीला आणि मग पैसा जमा झाला त्यांच्याकडं. मग प्रशासनाने असा निर्णय घेतला की आता हे जे पैसे आहेत ते आपण काय करू, ज्या कामगारांनी 70% अमाऊंट स्वीकारली होती, म्हणजे 100 रुपये पगार असेल तर 70 रुपयेच पगार घेतला, त्यांचे राहिलेले 30 रुपये रेमिटन्स देऊन टाकू, ॲरियर्स त्यांना, सगळ्या कामगारांना, मॅनेजमेंटला आणि सगळ्या लोकांना. मग ते तसं करतात. परत कालांतराने थोडा अजून फायदा जास्त होतो. म्हणजे आता ज्या लोकांनी 2 तास जास्त काम केलेलं आहे त्यांना बोनस देऊन टाका, म्हणे डबल रेटने. मॅनेजमेंटला पण पैसे देऊन टाका आणि मग ती कंपनी फार स्पीडमध्ये चालू पडते. मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट अर्निंग्स वाढत जातात. कंपनीतलं वातावरण फार एकोप्याचं राहतं. अहंकारला कोणी पुष्टी देत नाही. माणसाचा अहंकार फार नुकसान करतो मित्रांनो. घरातलं किंवा ऑफिसमधलं वातावरण जर चांगलं असेल ना तर काम फार जोमाने होतं. आणि कंपनीला आता एवढा फायदा होतोय की ही कंपनी नेटवर्कमध्ये, त्यांच्या प्रोफेशनमध्ये, नेटफ्लिक्स ही कंपनी जगामध्ये 6व्या क्रमांकावर काम करते. इतकी पुढे गेली ही कंपनी. नो रूल्स हे जे आपण मॅनेजमेंट बघितलं आता या कथेमध्ये नेटफ्लिक्स कंपनीचं, ह्याच्यामध्ये एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई म्हणजे मालक आणि कामगार ह्या दोघांचा माइंड सेटअप चांगला राहतो आणि ते त्यांच्या जीवनामध्ये सुख, आनंद हे मिळवू शकतात आणि वातावरण खूप उत्साहवर्धक राहतं. शारीरिक, मानसिक आणि आत्मिक पातळीवर कामगार आणि मालक दोघांना याचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर फायदे होतात. त्यामुळे खरंच इगोला स्थान दिलं नाही पाहिजे. थोड्या प्रमाणात त्याचं महत्त्व आहे, पण मनुष्य खूप त्याच्या आहारी जातो. ओके. नो रूल्स हे जे आपण मॅनेजमेंट बघितलं आता या कथेमध्ये नेटफ्लिक्स कंपनीचं, ह्याच्यामध्ये एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई म्हणजे मालक आणि कामगार ह्या दोघांचा माइंड सेटअप चांगला राहतो आणि ते त्यांच्या जीवनामध्ये सुख, आनंद हे मिळवू शकतात आणि वातावरण खूप उत्साहवर्धक राहतं. शारीरिक, मानसिक आणि आत्मिक पातळीवर कामगार आणि मालक दोघांना याचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर फायदे होतात. त्यामुळे खरंच इगोला स्थान दिलं नाही पाहिजे. थोड्या प्रमाणात त्याचं महत्त्व आहे, पण मनुष्य खूप त्याच्या आहारी जातो. ओके. नेटफ्लिक्स कंपनीच्या प्रशासनाचा जाहीर सत्कार करण्यात आला समाजामध्ये आणि तिथल्या प्रशासकीय लोकांना गौरवण्यात आलं. त्याचं एक पुस्तक प्रकाशन केलं गेलं आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून ही माहिती प्रकाशित झाली आणि जगासमोर आली.